देशभरात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। मात्र एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय। यामध्ये एका पक्षानं तिरंगा फडकवल्याचं दिसून आल्यानं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। बघूया त्यामध्ये नेमकं फॅक्ट काय आहे। हा व्हिडिओ बघा। केरळच्या एका शाळेत ध्वजारोहण कार्यक्रमातला हा व्हिडिओ आहे। यामध्ये ध्वजारोहण सुरू असताना झेंडा खांबावर वरच्या बाजूला जातो। तेवढ्यात एक पक्षी उडत येतो आणि ध्वज फडकवून निघून जात असल्याचं आपल्याला दिसतंय। या व्हिडिओची सोशल मीडियामध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वांच्या मनात या पक्षाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती। निसर्गाचा चमत्कार वगैरे असा दावाही काहींनी केलाय। खरंच या पक्षानं तिरंगा फडकवला का? झेंड्याची अडकलेली गाठ या पक्षानं खरंच सोडवली का? हा व्हिडिओ खरा आहे की कुणी मॉर्फ केलाय हे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न झी24 तासनं केलाय। हा व्हिडिओ खरा आहे। 15 ऑगस्ट निमित्त केरळमधील एका शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा केला जात होता। हा व्हिडिओ त्याच कार्यक्रमामधला आहे। मात्र याच घटनेचा दुसरा व्हिडिओ देखील समोर आलाय। तर आता हा दुसरा व्हिडिओ पहा। जेव्हा तिरंगा वर जातो तेव्हा हा पक्षी येऊन बाजूच्या नारळाच्या झाडावर बसलेला दिसतोय आणि तितक्यात ध्वज फडकतोय। पहिल्या व्हिडिओमध्ये बघितल्यास या पक्षामुळे ध्वजाची गाठ सुटलेली दिसते आणि ध्वज फडकतो, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये हा पक्षी नारळाच्या झाडावर बसतो आणि काही वेळातच उडून जात असल्याचं दिसून येते। त्यामुळे पक्षानं जरी हा तिरंगा फडकवला नसला तरी हे दृश्य अनेकांना सुखावणारं होतं। ब्युरो रिपोर्ट झी24 तास।